आजपासून 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला आज रेड अलर्ट। ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी। आजही मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार। सखल भागांमध्ये साचलं पाणी। मुंबईतल्या पावसाचा परिणाम लोकलवर सुद्धा। मध्य रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिरानं। प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन। खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। धोक्याची पातळी अद्याप गाठलेली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या राहुल पाटीलचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी धावत्या दुचाकीवर कोसळलं होतं नारळाचं झाड। राम मंदिरातील दानचोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। उद्या दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। राम मंदिरामध्ये चोरी होती आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातील पक्षफुटींवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? उद्धव ठाकरेंचा सवाल। हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची नौटंकी। मंत्री नितेश राणेंची टीका। तर उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध राहिला नाही। शिरसाटांचाही पलटवार। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया। रामभक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंची भावना। राज्यातल्या शाळांबाहेर स्टिंग पेय विक्रीवर बंदी। 500 मीटर परिसरामध्ये विक्रीला बंदी। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश। केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा माज अजूनही कायम। माध्यमांना दाखवलं मधलं बोट। हत्येसंदर्भात पश्चातापाचा लवलेशही नाही। सिया गोयल आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली। आणि किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर रितू तावडे आक्रमक। पेडणेकरांनी दमदाटी करून गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा आरोप आहे। महापौर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत।